तर आम्ही 6 सीझन्समध्ये जस्ट एंट्री केली आहे. हा त्यांचा रूम चांगला नीट अँड क्लीन रूम आहे. मला थोडा हात सांभाळावा लागेल माझा, कारण की जरा फॅन खाली वाटतोय. बट बाकी रूम मस्त नीट अँड क्लीन आहे. इथे फ्यूल पंप, मेन रोड, वॉशरूम सुद्धा चांगलं आहे. व्हेरी नीट अँड क्लीन. तर सध्या आम्ही पुण्याच्या मेट्रो स्टेशनमध्ये आहोत आणि इथे मेट्रो स्टेशन खूप रिलॅक्स्ड आहे. तुम्ही जरा बघाल आजूबाजूला पूर्ण मेट्रो नो स्टेशन. सेफ्टी. नो सेफ्टी तर ओके, इथे गर्दीसुद्धा कमी असते म्हणून त्यांनी ते सेफ्टी बॅरिकेशन्स नाही लावले. तर दाखव जरा आहे ना स्टेशन केवढं भरलेलं आहे. एवढं भरलेलं आहे की आम्हाला उभं राहायला सुद्धा जागा नाही. तर एकदम खचाखच भरलेलं मेट्रो स्टेशन जसं तुम्ही बघितलात. आणि ऑब्वियसली इथे शॉप्ससुद्धा नाही आहेत जसे बाकीच्या मेट्रो स्टेशनला असतात मुंबईला, कारण की इथे क्राऊडच कमी आहे. तर शॉप्स ठेवून काय फायदा. तर आता आमचा प्रवास जसा होत आहे मेट्रो स्टेशनमधून आम्ही अपडेट देत राहू तुम्हाला. बाय बाय. तर हे आहे पुण्याची मेट्रो. छोटी मेट्रो आहे आपल्यापेक्षा. कमी डबे वाटतात ना, कमी डबे वाटतात ना मेट्रोचे. बस संपली. हां, आपल्याकडे जरा सेफ्टी बेटर आहे, पण ही नवीन आहे ना मेट्रो आणि जास्त लोकंसुद्धा ट्रॅव्हल नाही करत आहे. एक गोष्ट खूप चांगली आहे की हे जे मेट्रो स्टेशन आहे ते वेल कनेक्टेड आहे. म्हणजे शनिवार वाड्याला जायचं असेल किंवा कुठे दुसरीकडे शॉपिंगला जायचं असेल तर हे मेन अट्रॅक्शन जे आहेत ते तिथून पास होतं. आणि इथे पार्किंगचा खूप प्रॉब्लेम आहे म्हणून मेट्रोनी ट्रॅव्हल करायला बेटर आहे. तर आता आम्ही मेट्रो स्टेशनवर उतरलो. जे पाठी दिसतंय ते मेट्रो स्टेशन आहे. मेट्रो स्टेशनवरून उतरून आता आम्ही जातो आहे शनिवारवाडा. आणि शनिवार वाड्याच्या अगोदर आम्ही काहीतरी लंच करू आणि मग शनिवार वाड्यात जाऊ. तर मेट्रो जर्नी चांगली होती. मुंबईची मेट्रो बेटर आहे इनफॅक्ट. आता मी मुंबईकर आहे तर तसंच बोलणार. पुणेकर कमेंट्समध्ये करा मेन्शन कशी चांगली आहे तुमची मेट्रो. हा मस्त असा पुण्याचा सीलिंग. पुणेकरचे हेट कमेंट्स येणार आहे त्याच्यात. तर हा आहे लोणी स्पंज डोसा. तुम्ही बघायला मी पहिलं त्याचं बाहेरूनच वर्णन करते. तो दिसायला कापसासारखा आहे आणि कापसासारखा असल्याबरोबरच तो खाताना पण कापसासारखाच हलका आणि मऊ एका बोटाने तुटणारा तो स्पंज डोसा आहे. आणि जे लोणी आहे ते आपण जसं घरी आपल्या आजी किंवा आई जी लोणी काढते सेम तशीच टेस्ट आहे त्याची. आणि सांबार बोलाल तर सांबार पण सुंदर असा टेस्ट, टँगी, थोडं स्पायसी असं त्या सांबारची टेस्ट आहे. तवा पुलाव पण हा आपल्या मुंबईसारखा नाही पण टेस्ट छान होती. ओव्हरऑल मस्ट व्हिजिट. आणि तुम्हाला व्हिजिट करायचं असेल तर हा एक्झॅक्टली शनिवार वाड्याच्या बाजूलाच आहे. तर आम्ही साई फास्ट फूडमध्ये जेवलो त्याचे शनिवार वाड्याच्या ऑपोजिट. आणि आता आम्ही जाणार आहोत शनिवार वाड्यात. तर आम्ही आतमध्ये आलो शनिवार वाड्याच्या. आणि थोडा एंट्री प्रोसिजर थोडासा ह्यांनी कॉम्प्लिकेटेड केलं आहे. कॉम्प्लिकेटेड म्हणजे QR कार्ड स्कॅन करायचं आहे, आधार कार्ड नंबर टाकायचं आहे आणि मग आतमध्ये यायचं आहे. 20 रुपीज एंट्री आणि लेट्स एक्सप्लोर नाव. हा किल्ला जो आहे तो बाजीराव 1नी बनवलेला. आपली जी बाजीराव मस्तानी मूवी आहे बस तोच. आणि हा किल्ला एवढा भक्कम आहे. हे बघ अजूनपर्यंत 7चे जे दरवाजे आहेत ते तसेच्या तसे आहेत.
आणि शनिवार वाडा आमचा बघून झालेला आहे आणि आम्हाला नेक्स्ट ट्राय करायचं होतं सुदामाचे पोहे. आम्ही ज्यांना कोणाला विचारलं, स्पेशली पुणेकरांना, त्यांना विचारलं की बेस्ट पोहे कुठे भेटणार. सॉरी, ते लोक बेस्ट नाही बोलत, ते बोलतात जगात भारी. तर आम्ही विचारलं चांगले पोहे कुठे भेटतील, तर ते बोलले जगात भारी सुदामाचे पोहे. तर आज आम्ही एक्सप्लोअर केले आहेत इंदोरी पोहे. उद्या आम्ही अजून पोहे एक्सप्लोअर करू, मिसळी एक्सप्लोअर करू आणि ह्यांचे डोसे. तर स्टे ट्यून. राईट, तर आमची आज शनिवार वाड्याची व्हिजिट पुरी झाली आणि शनिवार वाड्याच्या व्हिजिटनंतर आम्ही जे पोहे खाल्ले, इंदोरी पोहे, ॲक्च्युली सुदामाचे पोहे, इंदोरी पोहे, तर त्याच्याकडे 4-5 ऑप्शन होते आणि मी तर एवढा मोठा पोहा लवर आहे, मला सगळे ट्राय करायचे होते, पण एवढं पोट भरलेलं की सगळे ऑप्शन नाही ट्राय करू शकलो. पुण्याला आल्यावर लोण्याचा डोसा, लोणी डोसा, तर पुण्याला आल्यानंतर लोणी डोसा प्लीज ट्राय करा. पुण्याची स्पेशालिटीज आहे ती. लोणी मस्तपैकी असतं. आम्ही ॲक्च्युली जिथे खाल्लं साई फास्ट फूड, तिथे क्वांटिटी पण चांगली होती आणि ते शनिवार वाड्याच्या जवळसुद्धा आहे. तर प्लीज मस्ट विजिट आहे. लोणी डोसा एकदम सुपर होती क्वालिटी तिकडे सॉफ्ट आणि प्युअर लोणी आणि प्युअर लोणी. ते काय अमूल बटर नव्हतं टाकलं, प्युअर लोणी होतं. आणि आता आम्ही तिकडून निघालो आहे. डिनर आम्ही हॉटेलवरच करू आणि उद्या बघूया उद्या कुठे आपण एक्सप्लोअर करू. आता पाऊस खूप पडतो आहे. आम्ही मेट्रोनीच ट्रॅव्हल केलं आणि बघा इथून मेट्रो स्टेशन एकदम जवळ आहे. 5 मिनिटाचं वॉकेबल डिस्टन्स मेट्रो स्टेशनकडे. आणि असा हा ब्रिज आम्ही पार करतोय. आता साइन ऑफ करतो आम्ही. उद्या भेटूया. बाय बाय.